आणि आता न्यूज टॉप 9 ची सुरुवात करूया मोठ्या घडामोडींनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारी दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरणार नाही असंही केलं स्पष्ट। राज्य निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांचा इशारा। व्हीव्हीपॅट संदर्भातील निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय धक्कादायक असल्याचीही प्रतिक्रिया। निवडणुका पारदर्शक व्हाव्या, कुणालाही शंकेला जागा नसावी, कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही ही भूमिका। व्हीव्हीपॅट बाबतच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक हरल्यानंतर विरोधकांचा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर आरोप, मात्र जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम निवडणूक आयोग चांगला असतो हा रडीचा डाव। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मनसे सोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल। एमएमआर रिजनमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा। उद्धव ठाकरेंच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना, नवीन प्रभाग रचनेनुसार होणाऱ्या निवडणुकांकडे लक्ष ठेवण्याच्याही सूचना। ठाकरे पितापुत्र उद्यापासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। 7 ऑगस्टला इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर राहुल गांधींच्या घरी स्नेहभोजनालाही हजेरी लावणार। राहुल गांधींनी दिलंय स्नेहभोजनाचं निमंत्रण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, पंतप्रधान मोदींची भेट घेणार सूत्रांची माहिती। आठवड्यात दुसऱ्यांदा शिंदेंचा दिल्ली दौरा। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत ते गावाला किती वेळा गेले तेही पहा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा टोला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर अनेक महापालिकेत आम्ही सत्तेत येऊ। मुंबई, पुणे, संभाजीनगरसह अनेक महापालिकांमध्ये आमची सत्ता येईल, संजय राऊतांचा दावा। तर दोन्ही ठाकरे नक्कीच एकत्र येतील, राऊतांना विश्वास।